Now next most important chapter is differentiation. Differentiation is simply to partition. Means suppose we are traveling from Umred to Nagpur and the speed of the vehicle is given by distance divided by time. Now distance from Umred to Nagpur is suppose 47 kilometer, and in 1 hour we complete that distance, then the average then the speed or average speed is 47 divided by 1, that is 47 किलोमीटर पर आवर. आता आपण काय करू, इथपासून इथपर्यंत म्हणजे उमरेडपासून नागपूरपर्यंत डायरेक्ट जो डिस्टन्स आहे तो ट्रॅव्हल केल्यानंतर जी स्पीड असेल आपल्या व्हेकलची ती आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. आता समजा याच्यामध्ये पार्टिशन केलं, पार्टिशन म्हणजे डिफरन्शिएट केलं, तर तो डिफरन्शिएशन कशा पद्धतीने वर्क करेल. इथे सपोज WCL आहे, इथे उदास आहे, त्याच्यानंतर उटी घेऊ आपण, मग चांपा, इकडे पाचगाव आणि मग नागपूर. आता हे जे छोटे छोटे डिस्टन्सेस आहेत म्हणजे उमरेड टू WCL टू उदासा टू उटी टू चांपा टू पाचगाव टू नागपूर. आता या पर्टिक्युलर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्याकरता समजा 6 किलोमीटर असेल, या 6 किलोमीटर ट्रॅव्हल करण्याकरता इथून इथपर्यंत पर्टिक्युलर स्पीड असेल का व्हेकलची. आता समजा आपण उमरेडपासून नागपूरला जातो म्हटलं तर व्हेकलची स्पीड कॉन्स्टंट असते का, तर निश्चितच नाही. कुठे ब्रेकर आहेत म्हणा किंवा कुठे डायव्हर्जन आहे, टर्निंग आहे, त्याच्यामुळे स्पीड ऑफ द व्हेकल इज नॉट कॉन्स्टंट फ्रॉम उमरेड टू नागपूर. आता एका कॉन्स्टंट स्पीडने जर तो व्हेकल एका पर्टिक्युलर पॉईंटपासून दुसऱ्या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत जात नसेल तर आपण त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये जर डिवाईड केलं तर आपल्याला एक्झॅक्ट स्पीड ऑफ द व्हेकल मिळेल. म्हणजे उमरेड टू WCL टू उदासा, इथे आपण पर्टिक्युलर एव्हरेज पर्टिक्युलर स्पीड काढू, उदासा टू उटी पर्टिक्युलर स्पीड काढू. अशा पद्धतीने छोट्या छोट्या पार्ट्समध्ये जर आपण त्याला विभागलं तर हे जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज कॉल्ड डिफरन्शिएशन. अँड this differentiation is nothing but the rate of change of one variable with respect to another variable at particular event. म्हणजे एका व्हेरिएबल समजा दुसऱ्या व्हेरिएबलसोबत चेंज होत असेल तर तोच रेट ऑफ चेंज ऑफ इट इज कॉल्ड डिफरन्शिएशन. But by definition or by the rule of first principle of derivative, we can find the derivative like this: f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. This is called first principle. And they ask after first principle, and this is the definition of derivative. F dash of x, f dash means derivative. F dash of x is the derivative of f of x. Suppose f of x is any function of x, then derivative of f of x is given by f dash of x. याला दुसरं एक नोटेशन आहे dy by dx. Suppose y is equal to f of x, the derivative of y that is dy by dx, and derivative of f of x is f dash of x. हे दोन्ही नोटेशन आहेत, म्हणजे डॅश हे नोटेशन वापरू शकतो किंवा डी हे सुद्धा नोटेशन वापरू शकतो. सो by definition of derivative or how to find the derivative of some standard function, use first principle, that is f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. म्हणजे जो कुठला फंक्शन दिलेला असेल, सपोज f of x is equal to x असं दिलेलं आहे, then this f of x changes to f of x plus h like that. X replaced by x plus h means here right hand side x plus h. Then putting these values in the given formula, we can find the derivative of x by using this first principle. F dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. The standard format मध्ये rate of change of one variable with respect to another variable is differentiation. म्हणजे फॉर्म्युलाज फाइंड आउट करायची किंवा डेफिनेशन जर सांगायची झाली डेरिव्हेटिव्हची तर
Using first principle, we can define derivative as like limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h, where h tends to 0. h म्हणजे एक स्मॉल इन्क्रीमेंट असेल, त्याची व्हॅल्यू 0 कडे अप्रोच करणारी असेल, आणि हा फॉर्म्युला जर आपण अप्लाय केला तर आपल्याला जेवढे त्या फॉर्म्युलाज आहेत किंवा डेरिव्हेटिव्हचे किंवा जेवढे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्याच्यात डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. Now find the derivative of x to the power n with respect to x for n belongs to n, capital N means set of natural numbers. Now derivative of some standard function here. X to the power n पेक्षा पहिल्यांदा आपण x ची डेरिव्हेटिव्ह with respect to x काढू. So write in solution by using first principle we can find the derivative of this x. So let f of x is equal to suppose x. So now f of x plus h is equal to replace every x by x plus h. So right hand side x plus h by using first principle. So by using first principle we can find the derivative of x. So f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. So this is formula for derivative, or find the derivative of function with respect to x, like this. So here limit h tends to 0 f of x plus h means here x plus h minus f of x is x divided by h. तुम्हाला फक्त लिमिट सॉल्व करायची ना, ऑलरेडी लिमिट कशा पद्धतीने सॉल्व करायची झालेलं आहे आपलं. So limit h tends to 0, x minus x cancels, so h upon h means 1. So limit of the function is 1, means f dash of x is equal to 1. So by Lefty's notation we can write this d by dx of means derivative of function x with respect to x is equal to 1. फॉर्म्युला लिहिताना याच पद्धतीचा वापर करायचा, या पद्धतीने फॉर्म्युल्याचे आन्सर फाइंड आउट करायचे आणि या पद्धतीने ते लिहायचं. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर एक्स सपोज फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ के एनी कॉन्स्टंट टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक एक्झाम्पल घेऊ आपण. आता आपण के ची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. सो एक्स एफ ऑफ एक्स इज के. नाव एफ ऑफ एक्स प्लस एच इज नॉट के प्लस एच, सिम्पल के, केच राहील, त्याला के प्लस एच म्हणायची गरज नाही. आता हे होतं कसं, एक्स इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. आता राईट हँड साईडला एक्स आहे का, नाही आहे, मग एक्स रिप्लेस बाय एक्स प्लस एच होईल का, अजिबात नाही. म्हणजे राईट हँड साईडला एक्स नाही आहे, त्याच्यामुळे कुठेच एक्स प्लस एच होणार नाही. सो हिअर केच राईट. त्याच्यानंतर फॉर्म्युला आणि मग एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजेच के मायनस एफ ऑफ एक्स म्हणजेच के डिवायडेड बाय एच. ॲज एच टेन्स टू 0 मीन्स एच इज नॉट इक्वल टू 0. सो लिमिट एच टेन्स टू 0 के मायनस के इज इक्वल टू 0 अपॉन एच. सो लास्ट आन्सर इज 0. ही स्टेप इथं लिहिलं तर जास्त बेटर होईल. लिमिट एच टेन्स टू 0 अपॉन एच असं. म्हणजे के मायनस केची व्हॅल्यू किती, 0. डिनॉमिनेटरनं काय राहिला, एच राहिला, तर एचची व्हॅल्यू कुणाकडे अप्रोच करते, 0कडे. म्हणजे एक्झॅक्टली 0 आहे का, तर अजिबात नाही. सो न्यूमरेटर 0 आहे, म्हणजे लास्ट आन्सर किती मिळेल, 0. सो डी बाय डी एक्स ऑफ एनी कॉन्स्टंट वेअर के इज एनी कॉन्स्टंट. इथे लिहायची गरज नाही, के इज एनी कॉन्स्टंट. सो डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 0. म्हणजे कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय असेल, 0. एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू पण एक्स टू द पॉवर एन. नाव एक्स टू द पॉवर एन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एन. आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह कशाची पाहिजे, एक्सची. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू किती भेटलं होतं, 1. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ के कॉन्स्टंट इज इक्वल टू किती मिळालं होतं, 0. आता आपण डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन, याचा आन्सर असणार आहे एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1 अशा पद्धतीने याचा आन्सर असेल. सो हाऊ इट कम्स,
So now f of x plus h is equal to replace x by x plus h. So x plus h raised to the power n. Now by using first principle, by using first principle, so f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. So here write limit h tends to 0 f of x plus h means x plus h raised to the power n minus f of x means x to the power n whole divided by h. Now binomial theorem, limit h tends to 0 x to the power n plus n x to the power n minus 1 into h plus n into n minus 1 into x to the power n minus 2h square divided by 2 factorial है ना. पहिली जी टर्म आहे त्याचा पॉवर एन घेऊन घ्या, त्याच्यानंतर पॉवर समोर येईल, पॉवर एकने कमी होईल, सेकंड टर्म येईल प्लस परत पॉवर समोर येईल, पॉवर एकने कमी होईल, एक्सचा पर इथे एक्स मायनस 1 आहे, परत मायनस 1 म्हणजे एक्सचा पर एन मायनस 2, एचचा पॉवर वाढत जाईल, एचच्या पॉवर इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे 2 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस थर्ड टर्म जर लिहायचं झालं तर एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2, परत पॉवर समोर येईल, एक्सचा पॉवर एकने कमी होईल दॅट इज एन मायनस 3, एचचा पॉवर 2 आहे, एचचा पॉवर एकने वाढेल दॅट इज एच क्यूब डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. हे लिमिटमध्ये झालेलं आहे ऑलरेडी, आपण बायनॉमियल थेरम शिकलो. आणि डॉट 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 लास्ट टर्म काय असेल, एक्स टू द पॉवर एन फर्स्ट टर्म, तर लास्ट टर्म एच टू द पॉवर एन, एच टू द पॉवर एन अशी ही टर्म असेल. दिस इज बायनॉमियल एक्सप्रेशन फॉर एक्स प्लस एच टू द पॉवर एन मायनस हियर एक्स टू द पॉवर एन होल डिवायडेड बाय एच. अशा पद्धतीचा एक्सपान्शन असेल. म्हणजे एक्स टू द पॉवर एन पासून ते एच टू द पॉवर एन पर्यंत हे ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं, मायनस हा मायनस एक्स टू द पॉवर एन ॲज इट इज. आता इथे एक्स टू द पॉवर एन पॉझिटिव्ह आहे, इथे एक्स टू द पॉवर एन निगेटिव्ह आहे, कॅन्सल होऊन जाईल. नाव हियर एच स्क्वेअर एच क्यूब अप टू एच टू द पॉवर एन. सो टेक आउट एच एज अ कॉमन एलिमेंट, लिमिट एच टेन्स टू 0. एच जर आपण कॉमन काढला तर इथे काय होईल, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1 प्लस इथे एन मायनस 1 एक्स टू द पॉवर एन मायनस 2, एच स्क्वेअर आहे म्हणजे सिम्पल एच राहील डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस हियर एन मायनस 1 एन मायनस 2 एक्स टू द पॉवर एन मायनस 3, एच क्यूब आहे म्हणजे स्क्वेअर राहील डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल प्लस अप टू लास्ट एलिमेंट एच टू द पॉवर एन आहे, एक एच बाहेर आला म्हणजे एच टू द पॉवर किती, एन मायनस 1 होल डिवायडेड बाय हियर एच. आता इथे काय होईल, हा एन एच आणि एच कॅन्सल म्हणजे इथे काय उरलं, एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. आता इथे एच आहे, एचची व्हॅल्यू अप्रोचेस टू 0 म्हणजे 0 पुट केल्यानंतर हे पूर्ण टर्म 0 होईल, ही सुद्धा पूर्ण टर्म 0 होईल अँड सो ऑन. हियर 0 रेस्ट टू द पॉवर एन मायनस 1 म्हणजे बाकीच्या सगळ्याचे टर्म्स आहेत त्या काय होते 0. म्हणजे आपलं लास्ट आन्सर काय मिळेल, एक्स टू द पॉवर एनची डेरिव्हेटिव्ह एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. जो पॉवर आहे तो समोर घेऊन यायचा आणि पॉवर एकने कमी करायचा. अशा पद्धतीने आपण एक्स टू द पॉवर एनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. लेट हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. Therefore f of x plus h is equal to sin of x plus h. So by using first principle, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. So now limit h tends to 0 f of x plus h means sin of x plus h minus f of x means sin x divided by h. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे पाहिजे फर्स्ट प्रिन्सिपल. तर काय करू आपण, एफ ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स, एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे जावे एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच आलं, तर इकडे पण एक्स आहे म्हणजे एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा, एफ ऑफ एक्स प्लस एचची जी व्हॅल्यू असेल ती पुट करू, एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू असेल ती पुट करू. नाव लिमिट एच टेन्स टू 0. नाव साइन ऑफ एक्स प्लस एच मायनस साइन एक्स, याला दोन्ही पद्धतीने सोडवता येईल.
साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करा किंवा साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला अप्लाय करा. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू व्हॉट इज साइन सी मायनस साइन डी 2 cos c plus d by 2 times cos of c plus d by 2 into sin of c minus d by 2. So sin c minus sin d is equal to 2 times cos of c plus d by 2 sin of c minus d by 2. So put here this formula 2 times cos of c plus d. C means x plus h, d means x. So x plus h plus x divided by 2 into sin of c minus d, x plus h minus x divided by 2 whole divided by h. Here our visible variable is h, not x. So write here 2 as coefficient. So limit h tends to 0 out to the बाहेर काढून टाकू आपण. Now cos of x plus h plus x means 2 times x plus h upon 2 into sin of x minus x cancel, so h by 2 upon h. आता डिनॉमिनेटरमध्ये सिंगल h आहे, न्यूमरेटरमध्ये दोन फॅक्टर्स आहेत, फर्स्ट कॉस ऑफ, सेकंड साइन ऑफ. हा जो h आहे एक तर कॉसकडे जाईल किंवा साईनकडे जाईल. द्यायचं कुणाला, ज्याला गरज आहे त्याला, म्हणजे h कुणाला द्यायची गरज आहे, साईनला, कारण कॉसच्या डिनॉमिनेटरमध्ये कशाची गरज नसते. So write here 2 cos of twice x plus h is equal to 0, put h is equal to 0 upon 2 into limit h tends to 0 sin of h by 2 upon h. Now 2 times cos of twice x upon 2, that is simple x. आता याची लिमिट फाइंड आउट करू आपण. लिमिट h tends to 0 sin of h by 2 upon h आहे. कशाची गरज आहे, अपॉन 2ची, आणि म्हणून काय करू आपण इथे इंटू 2, म्हणजे एचला 2ने डिवाइड करा, 2ने मल्टिप्लाय करा. आता साइन h बाय 2 अपॉन h बाय 2 याची लिमिट किती असते, 1. सो 2 टाइम्स कॉस x इंटू याची लिमिट किती, 1 इंटू, आता हे 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे, सो 1 बाय 2 कॅन्सल. सो आन्सर इज कॉस x. सो देअरफॉर डी बाय डी एक्स ऑफ साइन x इज इक्वल टू, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला, cos x. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल sin x ची. नेक्स्ट इज log x. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x by using first principle. So let f of x is equal to log x. So f of x plus h is equal to log of x plus h. X replaced by x plus h. By using first principle, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x whole divided by h. Now limit h tends to 0. F of x plus h means here log of x plus h minus f of x means log x divided by h. So by using laws of logarithm, log of a minus log of b, that is log of a by b means log of x plus h upon x. Log a minus log b is equal to log of a by b. या फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण, होल डिवाइडेड बाय h. लिमिट h टेंड्स टू 0. सो लॉग ऑफ, आता x डिस्ट्रीब्यूट होईल, x अपॉन x म्हणजे 1 प्लस h अपॉन x ॲज इट इज होल डिवाइडेड बाय h. आता लॉगरिथमिक फंक्शन असेल तर लॉग ऑफ 1 प्लस जो काय असेल तो कुठे असायला पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये. स्टँडर्ड फॉर्म्युला काय, लॉगरिथमिक फंक्शनचा लिमिट x टेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस x डिवाइडेड बाय x इज इक्वल टू 1. लिहितो ना आपण सर, म्हणजे फर्स्ट टर्म हा 1 असायला पाहिजे, सेकंड टर्म जी काय असेल ती कुठे असायला पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये. इथे आहे का तसं, नाही. सो h अपॉन x आहे, इथे h आहे, अपॉन x नाही, म्हणून आपण काय करू, ॲडजस्टमेंट. सो राईट हिअर लिमिट h टेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस h अपॉन x इंटू h, याला एक्सने डिवाइड करू म्हणून एक्सने मल्टिप्लाय करू. सो दिस इज फॉर्म्युला. सो लिमिट ऑफ दिस फंक्शन इज इक्वल टू 1 इंटू x इज इन डिनॉमिनेटर, सो 1 upon x. So last answer is 1 by x. Means we can find d by dx of log x is equal to how many, 1 by x. तर लॉगरिथमिक फंक्शनची जी डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्सची जी डेरिव्हेटिव्ह ती काय मिळेल, 1 by x मिळेल. नेक्स्ट फंक्शन इज a to the power x.
So let f of x is equal to a to the power x. So therefore f of x plus h is equal to a to the power x plus h. X replaced by x plus h. Now by using first principle, f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. Here limit h tends to 0 f of x plus h means a to the power x plus h. F of x means a to the power x upon h as it is. Limit h tends to 0 a to the power x into a to the power h. आपण असं लिहू शकतो, म्हणजे असं बायफर्केशन झालं, मायनस a to the power x डिवायडेड बाय h. बेस जर इक्वल असेल तर पॉवरचे काय होते, ॲडिशन, त्याला आपण बायफर्केट करू. नाउ कॉमन एलिमेंट इज a to the power x. लिमिट h टेन्स टू 0 a to the power x in bracket a to the power h minus 1 divided by h. आता a is not variable, x is not variable. Here variable is h, म्हणजे a to the power x आपण बाहेर काढू शकतो लिमिटच्या. So limit h tends to 0 a to the power h minus 1 divided by h. So a to the power x into याची लिमिट किती by standard formula log a, and this is the final answer, a to the power x into log a. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्हचे जर फॉर्म्युलाज तयार करतो म्हटलं तर फॉर्म्युलाज डेरिव्हेटिव्हचे कशा तयार होतील, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1, डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पावर एन इज इक्वल टू एन एक्स टू द पावर एन मायनस 1, डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स, हे तुम्हाला काढायचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स, म्हणजे साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स, डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू tan x, d by dx of cosec x is equal to minus cosec x into cot x. तर इथपासून इथपर्यंत अल्जेब्रिक फंक्शन. त्याच्यानंतर साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल लॉगरिथमिक फंक्शन. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. हां, परत इथे 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह पण लिहिता येईल आपल्याला शेवटी. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस ए हा तुम्हाला शोधायचा आहे. लॉग एक्स टू द बेस 1 अपॉन एक्स लॉग ए. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन डी बाय डी एक्स ऑफ ई टू द पॉवर एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्सच असते. डी बाय डी एक्स ऑफ ए टू द पॉवर एक्स, त्याचा आन्सर आहे आताच आपण काढला होता, ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. एक इथे अल्जेब्रिक फंक्शन ॲड करता येईल या ठिकाणी. डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्सची डेरिव्हेटिव्ह असते मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर अशा पद्धतीने आपण सगळे स्टँडर्ड फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल.